जिस समय लोकसभा के पराजय के बाद समूची पार्टी निराश थी, हताश थी और कार्यकर्ता समझ नहीं पा रहे थे कि महाराष्ट्र में हमसे क्या गलती हो गई कि हम इस प्रकार से पराजित हुए। ऐसे समय माननीय अमित भाई ने महाराष्ट्र का दौरा किया, महाराष्ट्र के एक एक संभाग में जाकर हजारों कार्यकर्ताओं से बात की, हजारों कार्यकर्ताओं का मार्गदर्शन किया, उनमें जान फूकी, उनमें ऊर्जा को प्रवाहित किया और उनके मन में इस बात को रोपित किया कि अभी पराजय हुआ है लेकिन आगे विजय है, विजय के लिए सबको संकल्पित होना पड़ेगा। और पूरी पार्टी उठकर खड़ी हुई और पार्टी ने यह महाविजय यहां पर लाकर दिखाया। इसलिए मैं हम सभी कार्यकर्ताओं की ओर से आदरणीय अमित भाई आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं। जिस प्रकार से ये लड़ाई लड़ते समय आपका केवल मार्गदर्शन नहीं तो सामने से आकर इस लड़ाई में लड़ने का काम आपने किया है, इसलिए आज आपका बहुत बहुत आभार यहां पर मैं व्यक्त करता हूं। मला अतिशय आनंद आहे की हे महाअधिवेशन आपण शिर्डीमध्ये घेतलं, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की साईबाबांनी आपल्याला मंत्र दिलाय श्रद्धा आणि सबुरीचा, आणि श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे। राष्ट्र प्रथम म्हणजे श्रद्धा आहे आणि अंत में मैं म्हणजे सबुरी आहे। हा मंत्र आपण सगळे आपल्या जीवनामध्ये सातत्याने त्या ठिकाणी पाळत असतो आणि आपल्याला कल्पना आहे की ज्यांना हा मंत्र समजला ते सगळे यशस्वी झाले आणि ज्यांना श्रद्धा आणि सबुरी समजलं नाही त्यांची हालत बुरी झाली, हे आपण या विधानसभेमध्ये या ठिकाणी निश्चितपणे बघितलेलं आहे। आणि म्हणून खरं तर आपण जर बघितलं तर एका अशा काळामध्ये आपली ही कार्यकारिणी या ठिकाणी होते आहे ज्याला संक्रमणाचं पर्व म्हणतात। मकर संक्रमण संपून महाकुंभाचं पर्व आपल्या देशामध्ये सुरू होत आहे। महाकुंभाचं अमृत हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्राप्त करण्याकरता हजारो लोक महाकुंभामध्ये त्या ठिकाणी एकत्रित होणार आहे। अशा काळामध्ये खरं म्हणजे हा विजय आपल्याला मिळाला आणि महाविजयाचे अधिवेशन आपण करतोय।